इला फाउंडेशन ही एक निसर्ग शिक्षण आणि संवर्धनासाठी वाहिलेली धर्मादाय संस्था असून फाउंडेशनचा मुख्य उद्देश शिक्षणाद्वारे निसर्ग संवर्धनाला प्रोत्साहन देणे हा आहे. आपला उद्देश साध्य करण्यासाठी फाउंडेशन शाळा, महाविद्यालय आणि संस्थांमध्ये व्याख्याने, कार्यशाळा आयोजित करत असून वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने इला फाउंडेशन पक्ष्यांना रिंग लावण्याचे सुद्धा काम करते. या रिंगच्या माध्यमातून त्या पक्ष्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास होण्यास मदत होते. इला फाउंडेशनने पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात पिंगोरी या गावात इला हॅबिटॅट नावाने एक सेंटर उभारले असून तेथे रेस्क्यू केलेल्या वन्यजीवांसाठी मेडिकल ट्रीटमेंट देण्यात येते. सोबतच इला फाउंडेशनने घुबडांना वाचवण्याची मोठी मोहीम हाती घेतली असून भारतातील पहिला घुबड महोत्सव त्यांनी या ठिकाणी सुरू केला. हा महोत्सव दरवर्षी सलग 3 दिवस घेण्यात येतो. या महोत्सवामध्ये शालेय आणि कॉलेजमधील विद्यार्थी हे नाटक, नृत्य, चित्रकला, गाणी, निबंध आणि कवितांद्वारे घुबडांप्रती आपलं प्रेम आणि माहिती प्रसारित करतात. डॉक्टर सतीश पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसहभाग आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने घुबड संवर्धनासाठी सुरू केलेल्या मोहिमेला आता यश मिळताना दिसतंय. हा साधारणतः हा जो भाग आहे इला हॅबिटेटचा तो किती याच्यामध्ये हे झालेला 9 एकर. 9 एकर. इट इज आणि डोंगर आहे बेसिकली. आणि आम्ही आता जेव्हा इथे आलो होतो, डोंगर घेतला तर तेव्हा दुर्दैवाने या डोंगरावरती काही नव्हतं, झाडं नव्हती, पाणी नव्हतं, वीज नव्हतं. म्हणून मग आम्ही म्हटलं की अरे आपण काहीतरी प्रयत्न करू. मग ते प्रयत्न तुम्हाला माहिती आहे, डोंगरांमध्ये झाडं लावणं म्हणजे आवडच असतं, मुरुम आहे, पाणी राहत नाही. पण हे लोकांनी एवढं प्रेमाने केलेलं आहे बापरे. आज तुम्ही बघितलं तर आज थोडासा तरी पालट झालेला दिसतो. काही नव्हतं तिथे काही झाडं आलेली दिसत आहेत. जवळ 1000 स्पीसीज आम्ही लावल्या. जगवता नाकीनं विचार येते. सगळे पाणी घाला, त्याच्यात कीड लागते, माती नाही. पण सी दिस थिंग्स हॅपन. आपण निसर्ग स्वतःच काहीतरी गोष्टी करत असतो. आपण फक्त तोडलं नाही तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. दॅट इज कॉल्ड रेस्टोरेशन. सो इफ यू लुक ॲट रेस्टोरेशन अँड डोंट डू एनिथिंग ऑल्सो, नेचर विल. आणि यामध्ये काय काय म्हणजे फॅसिलिटीज आहेत? फॅसिलिटीज जे आहेत ते इथे आम्ही तुम्हाला म्हटलं तसं पहिल्यांदा ऑर्निथॉलॉजी सेंटर केलं. तर महाराष्ट्र शासन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर आम्ही पक्षी पकडतो. राहुल लोणकर म्हणून आमचे इथे केंद्र प्रमुख आहेत. ही त्यांच्यामध्ये त्यांचं तंत्रज्ञान, त्यांचं एक्सपर्टीज खूप आहे. तर ते दर बुधवारी आम्हाला परमिशन येतं, त्याची आम्ही मिसनेट लावून शास्त्रीय पद्धतीने ते काम करतो. मग त्यांचा अभ्यास करतो, त्यांना रिंगिंग करतो, टॅगिंग करतो आणि परत सोडतो. म्हणजे त्यांचं मुवमेंट आम्हाला कळतं. कधी ट्रान्समिटर्स लावतो. त्याच्यानंतर दुसरं जे सेंटर आहे तिथे आमचं एज्युकेशन आणि ट्रेनिंग सेंटर आहे. तिथे मी मगाशी म्हटलं तिथे शाळेच्या मुलांना सॉइल कन्झर्वेशन, नेचर कन्झर्वेशन, प्लांटिंग ऑफ इंडिजिनस ट्रीज याच्याबद्दलचं थोडं अवेअरनेस. म्हणजे आता कुठं साप चावला तर काय करावं, बेसिक फर्स्ट एड, पक्षीशास्त्राचे अभ्यासक्रम आम्ही करतो. तर दिस इज व्हॉट वी डू हिअर. त्याच्यानंतर मग लोकांचा सहभाग मिळावा म्हणून, आणि लोकांना वैद्यकीय सेवाच नाही तर ती काहीतरी देता आली, आपल्या आयुष्यातनं काही छोटीशी सेवा करता आली. तर म्हणून आम्ही एक दवाखाना छोटासा काढलाय. दॅट इज अ चॅरिटेबल हॉस्पिटल फॉर ह्युमन्स. मग त्याच्यामध्ये आमच्याकडे पॅथॉलॉजी आहे, रेडिओलॉजी आहे, अल्ट्रासाऊंड आहे, डेंटल आहे, ऑर्थोपेडिक आहे. मग मायनर सर्जरीज आता चालू केलेल्या आहेत. आता निघत्याच पुढे ऑप्थॅल्मिक कॅटरॅक्टच्या काही सर्जरी चालू कराव्या असं मानस आहे. त्याच्यानंतर मग आता इथे आपण बसलोय, हे हॉस्पिटल फॉर वाईल्ड ॲनिमल्स आहे. हे पण महाराष्ट्र शासनाने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला परवानगी दिली, त्यांच्याबरोबर आपण हे चालवतो. तर त्याच्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सपोर्ट केलं म्हणून हे आज हॉस्पिटल बांधणं शक्य झालं. याचं नाव आम्ही LUC पुनावाला हॉस्पिटल फॉर वाईल्ड लाईफ ठेवलं. तर इथे अद्ययावत करण्याचा आमच्यासारखा प्रयत्न आहे. वेटरनरी डॉक्टर्स आम्हाला खूप मदत करतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर आम्ही आणखीन एक लोकांची जी आपली जी जुनी संस्कृती आहे त्या संस्कृतीमधलं सगळं सौंदर्य जतन करण्याच्या दृष्टीने ग्रामीण संस्कृतीचे काही भाग आपल्याला मांडता येतात का म्हणून उखळं असतील, मुसळ असतील, जुन्याची दगडाचे घाणे आहेत, अशा अनेक म्हणजे हजारांमध्ये गोष्टी आहेत, काही स्कल्पचर्स आहेत. तर त्याचं एक म्युझियम करण्याचा आमचा मानस आहे. डॉक्टर, मला सांगा, पशुसंवर्धन म्हणजे पक्षी आणि ह्युमन माणसं यांच्यामधला प्रवास कसा आहे? म्हणजे हे आता अविभाज्य आहे. म्हणजे दे आर इंटरलिंक्ड विथ इच अदर. तुम्ही कुठल्या दृष्टीने बघताय याकडे? कारण तुम्ही संवर्धन करताय, उद्या सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा एक फार मोठा भाग पूर्ण वर्ल्डलाच लागलेला आहे. म्हणजे तर मग या दोन्ही मध्ये तुम्ही काय पद्धतीने बघता आणि लोकांना
काय सांगाल म्हणजे प्रेक्षकांनी काय पद्धतीने याच्यामध्ये अवेअरनेस काय पद्धतीने यायला हवी आणि त्यांनी कशी स्वतःहून म्हणजे ते डेव्हलपमेंट किंवा असेल किंवा इम्प्रुव्हमेंट असेल ती करायला हवी? आज म्हणजे पूर्वी महात्मा गांधींनी सांगितलं होतं की रुरल सेल्फ सफिशियन्सी, ते खूप सुपर मॉडेल त्यांनी सांगितलं होतं, ते कुणाला म्हणजे झेपलंच नाही. आज भारत देश तिथेच चाललाय. आज लोकल सेल्फ सफिशियन्सी म्हणजे आज छोट्या गावामध्ये, आज जेव्हा अमेरिकेमध्ये प्रॉब्लेम झाला, आज इंग्लंडमध्ये मेजर इकॉनॉमिक क्रायसिस झालेला आहे, युरोपमध्ये ऑन द स्टँड स्टील, कारण एव्हरीथिंग इज कमिंग फ्रॉम आउटसाइड. त्यांच्याकडे काही बनतच नाही, गहू नाही, बाजरी नाही, ज्वारी नाही, काही नाही, नथिंग, नो ऑइल, सो एव्हरीथिंग दे आर इम्पोर्टिंग. भारतामध्ये आज गावोगावी जर लोक बघितले, मी आज बघतो पॉवर्टी आहे, गरिबी आहे, पण खायची प्यायची ददात नाही आहे कुणाला, कारण प्रत्येकाच्याकडे छोटा आहे जमिनीचा तुकडा. आज काय झालं, फॅमिलीज वाढल्या, एकमेकांच्या जमिनीची विभागणी झाली, सो मल्टिपल स्मॉल लँड होल्डिंग, पण तरी सुद्धा प्रत्येक माणूस स्वतःच्या पोटापुरती ज्वारी करतो, स्वतःच्या पोटापुरती बाजरी करतो, त्याच्या पोटापुरती कडधान्य करतो, म्हणजे काहीही झालं तरी तो उपाशी मरणार नाही. पण तुम्ही आणि मी जे आपण शहरात राहतो, आपण तर नक्की प्रॉब्लेम मध्ये जाणार. आपण काय करतो त्या, वी ओनली जनरेट मनी अँड वी गेट अ बाईंग पोटेन्शियल. सो हा जो भाग आहे की आज म्हणून ग्रामीण भागाकडे जास्त, मला काय वाटतं माहिती का, माझं पर्सनल मत असेल की इन्स्टेड ऑफ मेकिंग स्मार्ट सिटीज ना, आय थिंक वी शुड मेक इंटेलिजंट विलेजेस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या विलेज मधल्या सगळ्या ज्या लहान लहान मुलं आहेत, ग्रामस्थ आहेत, शेतकरी आहेत, त्यांना हे जर कळलं की आज जेव्हा करोनाच्या वेळेला आम्ही बघितलं, आज इथे मुंबईमधले कितीतरी लोक येऊन राहायचे, डोंगरांवरती जाऊन बसायचे आणि काम करायचे ऑनलाईन. डोंगरांवरती का बसायचे, कारण तिथेच इंटरनेटची सुविधा होती. जर ही इंटरनेटची साधी सुविधा तुम्ही गावागावांमध्ये पुरवली, वैद्यकीय सेवा गावागावांमध्ये पुरवली, तर शहरांमधली वैद्यकीय सेवेवरचं प्रेशर किती कमी होईल. इंटरनेट झालं तर व्हाय विल पीपल गो टू सिटीज ना. आज तिथे एवढ्या चांगल्या चांगल्या जी मुलं आज माझ्याकडे मी बघतो तरुण मुलं आहेत, शहरांमध्ये जातात, ते म्हणतात सर आमचं मनच तिथे लागत नाही. जो घराच्या बाहेर आल्यानंतर त्याला समोर डोंगर दिसतो आणि 1-1 एकर 2-2 एकर काहीच दिसत नाही, नुसती झाडं दिसतात. त्या माणसाला बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर शेजारची खिडकी उघडली की दुसऱ्या बिल्डिंगचा हात लागतो. काय तिथे म्हणजे दॅट इज पवनागडचं धोंडी दांडेकरांचं पुस्तक आहे. इट्स ऑन दिस प्रॉब्लेम की गावातला माणूस शहरामध्ये झाल्यानंतर तो कसा त्याची घुसमट होते, तो परत कसा येतो. मग हे जी गोष्ट आहे, मग त्यांना पाठवता का. See, young people in the villages are forced to go out of the villages. Forced to go out. म्हणजे का, opportunities नाही ते इकॉनॉमिक, मग क्रिएट देम. सो गव्हर्नमेंटची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे मला वाटतं की दे टू क्रिएट अपॉर्च्युनिटीज इन विलेजेस अँड देन व्हाय विल एनीबडी लिव्ह दिस. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. आज इथे बघा ना तुम्ही बाहेर, अरे किती स्वच्छ हवा आहे. पाणी, आज आम्ही डोंगरातलं पाणी जेव्हा इथे बोर करून बघितलं तर मला पुण्यातल्या माणसांनी विचारलं, इतकं स्वच्छ पाणी मी बघितलंच नाही.
नो इकोलाय, नो म्हणजे क्षार इतकी कमी आहेत आणि सी दॅट इज द काइंड ऑफ वॉटर. आज आम्ही माझे सहकारी सांगतील तुम्हाला की आम्ही 3-3 वर्षांपूर्वी भरलेल्या पाण्याच्या टाक्यात मातीचा कण नसतो त्याच्यामध्ये, आणि आज आम्ही फिल्टर केलेलं क्लोरिनेटेड केलेलं शहरातलं पाणी आहे, तुम्ही पिपात भरलं दुसऱ्या दिवशी सकाळी एवढा मोठा त्याच्यामध्ये मातीचं थर आहे. सो why should people leave these things? What is therefore important is instead of making smart cities, come back to that original philosophy. Let people stay where they are, but give them an opportunity. ना इथे त्यांना द्या ना तुम्ही economic opportunities. मग बघा, see that is going to be the future for the world. Then there will be no emissions. मग ग्रीन हाऊस गॅसेस कमी होतात, मग तुमचे पोल्युशन कमी होतं, मग तुमचा कचरा जाणार नाही, मग तुम्ही नदींमध्ये पोल्युशन करणार नाही. सो ऑल ऑफ दीज थिंग्स आर स्मॉल रिसोर्सेस अँड टू मच ऑफ पीपल कमिंग इनसाइड. आज कचरा आपण करू शकतो का मॅनेज शहरामध्ये? नाही करू शकत आहे. आज आपण पोल्युशनचे बोर्ड जागोजागी लावून ठेवलेले आहेत. आज मला माहिती आहे की बाबा अलाउएबल लेवलच्या पेक्षा 10 पटींनी जास्त पोल्युशन तिथे आहे, पण व्हॉट एम आय डुईंग अँड व्हॉट कॅन आय डू? आय कॅन डू नथिंग. But if I am here, and other important thing is population control. See, this is very very important. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण बर्ड्स बद्दल बोलतोय म्हणून. पॅसेंजर पिजन नावाचं एक पिजन होतं अमेरिकेमध्ये. जॉन जेम्स ऑडेबॉर्न इज कॉल्ड द फादर ऑफ अमेरिकन ऑर्निथॉलॉजी. त्याने 1860 साली लिहिलंय की पॅसेंजर पिजनचे जेव्हा थवे उडायचे तेव्हा अर्धा तास अंधार पडायचा. दॅट वॉज द नंबर्स. आणि मग त्याच्यामुळे मग पिकांची नुकसान व्हायला लागलं, हे झालं ते झालं. लोक मग म्हणायला लागले की यांना कंट्रोल करायला पाहिजे. तर गव्हर्नमेंट ऑफ अमेरिका साईड की ठीक आहे, कल दे म्हणजे परवानगी दिली, थोड्या प्रमाणामध्ये मारा. लोकांनी दणादण मारून टाकले. 1919 when the first world war came to an end, the last passenger pigeon in the world was a pair was kept in London Zoo. त्याचं नाव आहे मार्था. That died and the passenger pigeon became extinct in the world. याचा अर्थ असा आहे की नंबर्स डोंट गिव्ह सिक्युरिटी. दॅट इज अ लेसन दॅट वी हॅव लर्न नाऊ अँड अगेन. ऑक नावाचा पक्षी होता, तो तर लार्ज नंबर्स मध्ये संपलाय. माळढोक गेला, माळरानं गेली. सो हिअर व्हॉट वी हॅव टू लर्न इज नंबर्स डोंट गिव्ह अस सेफ्टी. सो आज फक्त आम्ही आमचे नंबर्स वाढवतो ह्युमन बिंगचे. दॅट जर उद्या पक्ष्यांचं अस्तित्व समजा धोक्यात आलं तर मग माणसांचं अस्तित्व नाही, पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात आलं तर पहिल्यांदा माणूस संपणार. बिकॉज रिसेलियन्स ऑफ बर्ड्स इज मच मोर. माणसाला 5 डिग्री टेम्परेचर वाढलं तरी तो संपतोय. सो डोंट वी हॅव टू बी व्हेरी क्रिटिकल, व्हेरी क्लिअर. वी लुक ॲट बर्ड्स एज बायो इंडिकेटर्स. Birds indicate the state of the health of the society. If the birds are getting into a problem, you are getting into a much bigger problem. So look at birds, appreciate them, try to protect them. झाडं लावा, स्वच्छता करा, पोल्युशन कमी करा, नद्या स्वच्छ ठेवा. दिस इज द बेसिक थिंग्स. याला नवीन आपण काही सांगत नाही. दॅट इज व्हॉट हॅज बीन लर्न्ड. So because technology is not going to give this answer, you have to rethink solutions, and one of the major solutions is to reduce the population. Unless you reduce the demand on the environment, because you can create nothing, everything is coming from the environment. So unless you reduce this demand, there is no way, no policy which is going to answer this question permanently. तुम्ही आज धूर काढणाऱ्या गाड्याच्या ऐवजी बॅटऱ्या काढणाऱ्या गाड्या लावल्या तर बॅटऱ्यांच्यासाठी लागणारे केमिकल्स सुद्धा तुम्ही त्या एन्व्हायरमेंट मधूनच येते ना उद्या. सो दॅट इज वॉट द आता COP27 मध्ये काय झालं. सो major discussion in COP27 was that human health and environmental health is inseparable. So look at the environment. Now you don't just concentrate on humans. Humansला नुसतं तुम्ही एक काहीतरी आजारी माणूस म्हणून बघू नका. यू लुक ॲट इट ॲज अ आजारी मदर अर्थ. आज आपली आई, आपली पृथ्वी आजारी, ह्या दृष्टिकोनातून तुम्ही माणसांकडे बघा. तर मग त्यांना तुम्ही मल्टिपल फॅसेट्सनी एज्युकेट करू शकता. दॅट इज द संदेश आज कॉपमधनं आलाय की नुसतंच तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग करून थांबलाय तर आज नवीन इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजेस येत आहेत. आज किती नवीन डिसीज येतात. कोविड आपण आता बघितलं. नव्याकडं व्हॉल्युम्स अँड व्हॉल्युम्स ऑफ इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजेस नावाचा सब्जेक्ट आहे. आणि व्हॉट हॅज बीन प्रोजेक्टेड बाय द सायंटिस्ट इज दॅट मेनी मोर थिंग्स आर गोइंग टू कम. सो नाव यू हॅव टू रिअली थिंक. सो एमिशन्स कमी करणे, पोल्युशन कमी करणे, आज पाणी जपणे, सॉइल. तुम्ही बघितलं आता युनेस्कोने सॉइल सेव्ह सॉइल कॅम्पेन चालू केली. ऐकलं होतं का तुम्ही? असं वाटलं होतं आता. म्हणजे लास्ट फ्यू डेज वी टॉकिंग अबाउट वॉटर, नाउ वी आर ऑल्सो टॉकिंग अबाउट सॉइल. सो मे बी टुमॉरो विल टॉक अबाउट ऑक्सिजन.
अँड दॅट इज गोइंग टू हॅपन. कोविड मध्ये झालंच झालंच होतं. होतं, तुम्ही आपण अनुभवलेलं आहे. सो नाव आय थिंक इट इज सिरियस. आणि हा सिरियसनेस कळायला आपण तर खराब करून ठेवला युनिव्हर्स. मग निदान नवीन मुलांनी ना ते सांगताना तरी कळायला पाहिजे की बाबा दीज आर द थिंग्स, देन लेट देम डिसाइड. मला किती मुलं पाहिजे व्हायला हे त्या पिढीला समजू ना. अँड पीपल आर व्हेरी इंटेलिजंट, दे विल टेक देअर ओन डिसिजन्स, बट दॅट इज अ इन्फॉर्म डिसिजन. सो इन्फॉर्म देम, एज्युकेट देम अँड देन लिव्ह इट टू देम. शिकवू नका, इन्फॉर्मेशन द्या, त्यांना नॉलेज द्या, पण काहीतरी डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करू नका. दे विल टेक देअर ओन डायरेक्शन बिकॉज युअर सोल्युशन्स आर बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्सेस. दे माइट कम आउट विथ व्हेरी नॉवेल सोल्युशन्स ना. सो दॅट इज व्हॉट वी बिलीव्ह इन. या म्हणजे एकंदरीत या सर्व आपल्या गप्पा टप्पा किंवा मुलाखतीमधून तुम्ही एवढं छान पद्धतीने सांगितलं. एक शेवटचं की काय मार्गदर्शन प्रेक्षकांना कराल किंवा काय सांगाल की तुमच्या एला फाउंडेशनचं अपकमिंग काही प्रोजेक्ट असतील त्याबद्दल किंवा आता पुढचं काय पाऊल असणार आहे आणि अवेअरनेस म्हणून काय सांगाल त्यांना? खूपशे प्रोजेक्ट्स आहेत आता इथे. म्हणजे आता बेसिकली आता वेन वी टॉक अबाउट हेल्थ ना, वी बिलीव्ह की and the world believes today if conservation has to come, it has to be managing people, because if you manage people you manage the environment, because environment is going to manage itself. And if you want to manage people you have to have a healthy people. So healthy people साठी काय आला, गुटखा आहे, मिश्री लावतायत लोक, दारू पितायत, चरस ओढतायत, गांजा ओढतायत. दिस इज हॅपनिंग अँड इट्स देअर. ॲज अ डॉक्टर आय सी पेशंट्स एव्हरी डे. यू कॅनॉट पुट इट अंडर द कार्पेट अँड से असं काही नाही, इट्स देअर. So point here is you have to offer good medical services, number one, but you have to offer preventive services. And that preventive medical care, म्हणजे आज preventive and social medicine जे म्हणतो, हे अतिशय निग्लेक्टेड याच्यामध्ये. दॅट इज व्हॉट हॅज टू कम टू द फोरफ्रंट. सो मला असं वाटतं की अ हेल्दी बॉडी अँड अ हेल्दी माइंड कॅन ओनली क्रिएट अ हेल्दी एन्व्हायरमेंट. So now concentrate more on people. At the same time tell them about the state of the environment and then they will find the solutions. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. असं मला वाटतं पर्सनली. सो दॅट इज वाय वी हॅव अ हॉस्पिटल वेअर वी जस्ट डोंट ट्रीट, वी टॉक टू पीपल, वी एज्युकेट देम. आणि मग त्याच्यानंतर मग लोकच सांगतात ना, लोक स्वतःहून येऊन सांगतात की आज आम्ही ही झाडं लावली, आज झाड तोडत होतो ते बंद केलं. अदर थिंग दॅट आय बिलीव्ह इन इज ओनली पीपल नाही, दे नीड टू लुक ॲट द गव्हर्नमेंट ऑल्सो. अनलेस अ पॉलिसी इज मेड नथिंग हॅपन्स. सो पॉलिसी मेकर्सना सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये घ्यायला पाहिजे. मग त्यासाठी मग काय करायला पाहिजे, यू हॅव टू टॉक टू द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. So there is a revenue department, police department, forest department is there, there is a power supply department, and there are so many of them. So now that is what we do. So we talk to these people. आज आमच्याकडे तहसीलदार मॅडम आल्या होत्या, तर त्यांना आम्ही म्हटलं की आम्हाला तुम्ही जर चान्स दिला तर वुड लाईक टू टॉक टू युअर स्टाफ. तर म्हटलं की नाही, मी इमिजिएटली तुम्हाला आमचे 45 तलाठी आहेत, आमचे ग्रामसेवक आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोला. ती म्हणजे की हे झाल्या आपण हे चालू करू. सो दिस थिंग्स, दिस गाईज गेट एज्युकेटेड, दे विल ॲटलिस्ट सेन्सिटिव्हिटी आल्यानंतर लेट देम डिसाईड ना.
सगळेच लोक वाईट नसतात आणि सगळेच लोक चांगले नसतात, पण चांगले जास्त असतात असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना सांगा, त्यांना सहभागी घ्या. सो दॅट इज वन इज गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. नंबर 2 इज ज्युडिशरी. That is what we are also talking now. So we are also trying to conduct workshops for the judiciary. So law colleges आहेत. तर अशा आज पुष्कळ वेळेला गोष्टी घडतात की ज्युडिशरीचेच लोक सेन्सिटिव्ह नाही आहेत आणि मग त्यांना बेल मिळून अपराधी निघून जातात. दे समटाइम्स द ज्युडिशरी डझंट थिंक दॅट वाईल्ड लाईफ क्राईम ऑर नेचर कन्झर्वेशन क्राईम इज अ सिरियस क्राईम. दे हॅव टू अंडरस्टँड दॅट इट इज वन ऑफ द मोस्ट सिरियस क्राईम्स. म्हणजे चोरी मारीपेक्षाही एन्व्हायरमेंटचं लॉस हे हजारो लोकांवरती काही वर्षांनी त्याचा हे होणार. सो दॅट इज अनदर थिंग दॅट वी आर ट्राईंग टू डू. अँड द थर्ड थिंग दॅट वी ॲज आय टोल्ड यू इज वी ट्राय टू कॉन्सन्ट्रेट ऑन सायन्स. सो आज आपल्याकडे वाईल्ड लाईफ येते. आज माझ्याकडे चिंकारा येतो, आज 4 हॉर्न अँटिलोप आला, आज चकाल आला, तरस आला, असे अनेक प्राणी येतात. त्यांच्याबद्दलचं जेव्हा आमच्याकडे येतात आम्ही त्यांचं ब्लड बघतो. आता ती ब्लडची व्हॅल्यू जशी आपल्याकडे शुगर आहे, त्यांना युरिया आहे, क्रिएटिनिन आहे, अल्कलाइन फॉस्फेटेस आहे, बिलिरुबिन आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, सगळं त्यांच्यामध्ये पण तेच असतं. पण त्यांच्या नॉर्मल व्हॅल्यूजच माहिती नाही का रे. आज आपल्याला कुत्र्यांच्या मांजरांच्या नॉर्मल व्हॅल्यूज माहिती आहे, आपल्या कुठल्या वाईल्ड लाईफच्या नॉर्मल व्हॅल्यूजच माहिती नाही. देन हाऊ बेस्ट कॅन बी ट्रीट. मला माहिती नाही असं नाही. इंडिया डझंट नो इट, द वर्ल्ड डझंट नो इट बिकॉज दे आर नॉट बीन डन, दे आर नॉट बीन पब्लिश्ड. So I look at this as an opportunity where we can create a database of what are the normal values. मग त्यांचं रेडिओलॉजी, आज रेडिओलॉजिकल ॲटलास करतोय आम्ही, एक्सरेज. हाऊ डज अ पॉर्क्युपाईनचा एक्सरे लुक लाईक आम्ही बघायला लागलो, कुठेच काही पब्लिश नाही. सो दॅट इज अ काइंड ऑफ डेटाबेस. हिअर इज अन ऑपॉर्च्युनिटी वेअर वी कॅन कॉन्ट्रीब्यूट टू द नॉलेज बँक such that in the future these kinds of treatments will be better. पण ते फार कमी हे करतात Protocols, but Yes. ते आपण करणं गरजेचं आहे. That is what I think. You asked me, इला फाउंडेशन काय करायचं. We want to create these databases and that is what we have started with. It is expensive. त्याला पैसे लागतात, खर्च येतो. But that is what we are trying to do. So this is going to be a contribution in the long run. When I am dead, when our generation is not there, but the papers are going to remain. तर ते सगळे रेफरन्स मटेरियल तयार होईल ना. सो ह्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे व्हॉट वी थिंक इज आयडेंटिफाय व्हॉट आर द लॅक्युनी. अँड द फोर्थ थिंग दॅट वी आर डुइंग इज एथनोबायोलॉजी. एथनोबायोलॉजी म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये काय कन्झर्वेशनची मूल्य आहेत, संवर्धनाची मूल्य काय आहेत भारतीय संस्कृतीमध्ये. आता लोक काय करतात, त्या भारतीय संस्कृतीमध्ये अंधश्रद्धा आहे, हे असं वाईटच बोलत बसतात. आय डोंट लाईक दॅट. सो आपल्या संस्कृतीमध्ये जितक्या चांगल्या गोष्टी जास्त आहेत आणि या काही कमी प्रमाणामध्ये, फार कमी प्रमाणामध्ये अंधश्रद्धा आहेत की ज्या नंतर आलेल्या आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये जर आपण संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास केला, आमच्या डॉक्टर सुरुची पांडे आहेत, शी इज अ संस्कृत स्कॉलर. सो शी हॅज अ PhD इन बर्ड्स इन इंडिया संस्कृत लिटरेचर आणि आउल इन इंडियन कल्चर, किंवा त्यांचं अजून इच्छा मरणावरती PhD आहे किंवा व्हॉट एव्हर. तर त्या जी संस्कृतीची मूल्य आहेत आपली, त्याच्यातले चांगले कन्झर्वेशन व्हॅल्यूज ज्या आहेत त्या परत शोधायच्या आणि गिव्ह देम बॅक टू द पीपल. सो अनलेस आता आम्ही गिधाडांचं संवर्धन जेव्हा करायचो, फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं की गिधाडं कमी होते, त्यांचं तुम्ही संवर्धन करा. अँड वेन वी स्टार्टेड गोइंग टू विलेजेस आणि स्टार्टेड टॉकिंग टू पीपल, तेव्हा गिधाडांवरती आमचा काय संबंध आहे. अँड देन मी डिटेल की रामायणामध्ये जेव्हा सीतेला पळवलं रामाने, तेव्हा रावणाशी युद्ध करणारा जटायू जो होता ना, तो गिधाडच होता. आणि जटायूने आपले प्राण दिले आणि संपाती तिथे बसला होता, त्याचा मोठा भाऊ होता, ज्यांनी सूर्याकडे उड्डाण घेतलं आणि त्याचे पंख जळाले होते, त्याला उडता येत नव्हतं. तो त्या तिथे पर्वतावरती बसला होता. आणि जेव्हा राम आला तेव्हा जटायू तर मेलेला होता, तर संपातीने त्याला सांगितलं की असं असं सीतेला रामाने पळून नेले. हे रामायणातली कथा आहे, त्याच्यामध्ये गिधाडाचा हा रोल आहे म्हटल्यानंतर सो पीपल सडनली गावच्या गाव तुमच्या बरोबर येतं की अरे वी आर कॉन्ट्रीब्युटिंग समथिंग टू द. मी लहानपणापासून रामायण ऐकतोय, मी प्रभू रामचंद्रांबद्दलची माहिती ऐकतोय, मी त्यांची भजनं म्हणतोय, मी त्यांची श्लोक म्हणतोय आणि मला मग त्यांच्या या अनुयायांचं जर काही सेवा करायची संधी मिळाली, कोण तेवढं लो. ही भारताची नस आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की द पल्स ऑफ इंडिया इज रिलिजन. सो दॅट इज वॉट वी शुड अंडरस्टँड. इफ वी अंडरस्टँड व्हॉट इज रिलिजन अँड वी गिव्ह दीज व्हॅल्यूज टू पीपल, सी हू इज गोइंग टू से नो. कारण आपल्याला लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी मला तेच सांगितलंय, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना तेच सांगितलंय. ही भारताची सो वी आर अ लिव्हिंग कल्चर. आज अनेक देशांमध्ये लॅटिन आणि ग्रीक मध्ये भाषा गेल्या, फक्त भाषा म्हणजे ती संस्कृती गेली, भाषा राहिल्या. भारत असा आहे की ज्याच्यामध्ये एक वेळ भाषा चालली आहे तर काय अशी भीती वाटायला लागली संस्कृत, पण कल्चर अजून आहे, संस्कृती आहे, गावोगावी ती जतन केलेली आहे लोकांनी.
तर that पण is ते what- गावात म्हणजे गाव भागातच जास्त पाहायला हा, मिळते आणि- शहराकडे थोडीशी तुमच्यामध्ये हळूहळू पण ते होईल म्हणजे वी हॅव टू टेक एफर्ट्स ना. तुम्ही घ्या ना एफर्ट्स. मग असं चाललंय म्हणून होणार कसं काय. यू हॅव टू इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. मला जेवढं जमते तेवढं मी करतो. बाकीचं काय सगळं काय मी एकदम मोठं काम करणार असं काय असतं बघा. एक मोठं पेंटिंग करायला जे छोट्या छोट्या गोष्टी असतात. पेंटिंग बघितलं डोळा एकदम कुणातरी आवडतो कारण कसलं मस्त झालंय डोळा. सो दॅट गिव्ह द लाईफ टू पेंटिंग. सो आय थिंक दॅट स्मॉल ईच स्ट्रोक इज इम्पॉर्टंट. सो वी हॅव टू कॉन्ट्रीब्युट इन व्हॉट एव्हर स्मॉल वे. है ना. सो नथिंग इज लाईक असं मोठी गोष्ट अशी कशी काही जगात नसते. इट इज ऑल दी स्मॉल थिंग्स विच मेक अ लार्जर पिक्चर. दॅट इज व्हॉट आय बिलीव्ह. आणि मग हळूहळू होतात गोष्टी है ना. थँक्यू So, धन्यवाद. आय एम सो हॅपी की यू गिव्ह अस अन अपॉर्च्युनिटी आणि थोडंसं बोलायची संधी दिली आणि आम्ही अत्यंत आभारी आहे. तुम्ही तुमचा खूप मोलाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला आणि इला फाउंडेशनला पुढील वाटचालीसाठी न्यूज अनकट कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार, मी राहुल लोणकर, हॅबिटॅट इन्चार्ज इला हॅबिटॅट म्हणून मी काम पाहतो. तर मी तुम्हाला आता आमचं जे विलुसी पुनावाला हॉस्पिटल फॉर वाईल्ड लाईफ ह्याचं हे दाखवतो. हे आमचं हॉल आहे. त्याचबरोबर हे हॉस्पिटलमधले एक्झामिनेशन रूम आहे. इथे वेगवेगळ्या प्राण्यांना काय झालं आहे याचं ते तपासणी करण्यासाठी म्हणून हे room तुम्ही बघू शकता की त्याचं जे टेबल्स जे असतात एक्झामिनेशनचे ते एक आहे. त्यानंतर एक्सरेची सुविधा असेल, एखादा प्राणी जखमी झाला असेल त्याचं फ्रॅक्चर वगैरे काय झालं असेल तर ते बघण्यासाठी एक्सरेचा वापर करू शकतो. इमिजिएट आपल्याला त्याची एक्सरे फिल्म मिळते. दुसरं एक इक्विपमेंट आम्ही घेतलंय महत्वाचं म्हणजे आता सांगितलं की जे ब्लड इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठीचं जे अनालिसिस कॅटलिस्ट आहे त्याचा वापर आपण प्राण्यांच्या रक्ताच्या नमुने घेऊन त्याच्यामधले पॅरामीटर्स बघून त्याच्यावर उपचार करण्यासाठी ह्या मशीनचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर आपल्याकडे एखादा जखमी प्राणी आला तर त्याच्यावर ऑपरेशन करायची गरज लागली तर म्हणून तिथं आपण ऑपरेशन थिएटर सुद्धा आपण तयार केलं. ऑपरेशन थिएटरच्या माध्यमातून सुद्धा आपण प्राण्याला जास्तीत जास्त ट्रीटमेंट किंवा त्याला हे कसं करता त्या दृष्टीने हे केलेलं की प्राण्यांसाठीचे हे ओटी टेबल म्हणतात की ऑपरेशन टेबल आहे, वर्क स्टेशन आहे की जर भूल द्यायची गरज पडली तर त्यासाठी ऑक्सिजन आणि हे सगळं सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. त्यामागचा उद्देश एकच की इमिजिएट उपचार त्याला मिळावे प्राण्यांना आणि त्यासाठी ते वेगवेगळे इक्विपमेंट सुद्धा आपण जे बेस्ट टेक्नॉलॉजीतले आहे त्याचा वापर करून आपण ही सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याच वेळेला आपल्याकडे जखमी पक्षी प्राणी येतात तर त्यांच्यासाठी आपण इथे किचन सुद्धा बनवलेले की जेणेकरून जे आपल्याकडे ऍडमिट प्राणी असतात त्यांच्यासाठी जे फूड प्रिपरेशन असेल ते या किचनच्या माध्यमातून केलं जातं. कारण काही प्राण्यांचे फूड्स वेगवेगळ्या प्रकारे आपण म्हणजे सेमी डायजेस्टेड फूड असेल किंवा ते बनवायचं असेल तर त्यासाठी या किचनचा उपयोग केला जातो. खूपदा ऑपरेशन केलेले प्राणी असतात जखमी पक्षी प्राणी त्यांना अंडर ऑब्झर्वेशन किंवा रिकव्हरीसाठी या रूम मध्ये ठेवलं जातं आणि त्यांना इथे अंडर ऑब्झर्वेशन साठी म्हणून ही केज एरिया बनवलेला आहे. खूपदा खूप बरेचसे पक्षी येतात त्यासाठी म्हणून असे वेगवेगळे पिंजऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे ऑब्झर्वेशन अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं असेल त्यावेळेस इथं आम्ही हे पक्षी ठेवत असतो. आणि इथं जे आहे इथं आम्ही ऍडमिशन प्रोसेस करतो प्राण्याची. ज्यावेळेस जखमी प्राणी येतो त्यावेळेस इथं आम्ही ऍडमिशन करून त्याचं
मॉर्फोमेट्री त्याचं एक्झामिनेशन करून त्याला एक्झामिनेशन रूम मध्ये ट्रीटमेंट रूम मध्ये घेऊन जात असतो. तर त्या प्राण्याची नोंदणी करणे, त्याला काय झालंय त्याचं बेसिक हे करणे, हे तर डाटा नोंद केला जातो. हा रॅम्प आहे की जेणेकरून मोठा प्राणी असेल तर तो रॅम्पवरून स्लायडिंग किंवा ड्रोनने हे घेऊन येता येईल. आणि मुळात हे हॉस्पिटल बांधण्यामागची संकल्पना पण अशी आहे की शांत आणि अनडिस्टर्ब एरियामध्ये बांधण्यासाठी म्हणून आम्ही हा परिसर निवडलेला आहे की जेणेकरून प्राण्यांना सुद्धा एकदम शांत आणि ट्रीटमेंट करताना त्याला वाइल्डनेस जाणवा. माध्यमातून आपण इला सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी म्हणून जे आमचा भाग आहे, या माध्यमातून आपण पक्ष्यांवरचे जे संशोधन आहे तर या केंद्रामार्फत चालवलं जातं की जेणेकरून की पक्ष्यांना पकडणे, रिंगिंग करणे, त्यांचा अभ्यास करणे. तर ह्या सेंटरच्या माध्यमातून जे संशोधनाची कामं चालतात वाईल्ड लाईफ बद्दलचे, तर हे या सेंटरमध्ये चालतात. याला फाउंडेशनचा स्टॉल आहे की जेणे जे आर्टिफॅक्ट आहेत पब्लिकेशन्स आहेत की घुबडांवरचे काय जे अभ्यास रिसर्च केला तर सामान्य माणसांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल, त्या माध्यमातून असे एका घुबडांचे लाईफ सायकल आम्ही हे केलेले. सांगितलं होतं पक्ष्यांबद्दलचे गैरसमज किंवा हे आहेत ते कसे कमी करता येतील, तर हे असे पुस्तकांच्या माध्यमातून कॉमिक्स, लहान मुलांना वाचायला काय आवडतं ते कॉमिक्स आवडतं, तर त्यामध्ये घुबडांच्या गोष्टी असतील तर हे कॉमिक्सच्या माध्यमातून मांडल्यानंतर ते मुलांना जास्त पोचतील. तसंच हे जुट्टू अस्वल आणि हे सध्या मानव वन्यजीव जो संघर्ष चाललाय त्याबद्दलचे थॉट्स असतील ते असे काही पुस्तकांच्या माध्यमातून मांडले जातात. आपलं कल्चर हे अशा पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा आपण इला फाउंडेशनच्या माध्यमातून हे पब्लिश करत असतो. हे पक्ष्यांवर फील्ड गाईड आहे की इला फाउंडेशन बनवले की यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या पक्ष्यांची माहिती आपण त्या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेली आहे. वेगवेगळे पब्लिकेशन्स आहेत आपल्या गिधाडांवर आहे, कोकणातील पक्ष्यांबद्दल आहे, सापांबद्दल आहे, निसर्गाच्या प्राण्यांबद्दल आहे, आपल्या बेडकांबद्दलची पुस्तकं आहेत. ही सगळी पुस्तकं इला फाउंडेशननी अभ्यास करून ही पब्लिश केलेली पुस्तकं आहेत. इथं घुबडांबद्दलचं फोटो प्रदर्शन आपण बनवलेलं आहे आणि मुलांनी जे बनवलेले काही स्कल्पचर्स आहेत, आर्टिफॅक्ट, त्याचं प्रदर्शन सुद्धा या भागामध्ये बनवलं. आपल्या भागात दिसणारे आपल्या परिसरामध्ये त्यांचे काय एक्सप्रेशन्स आहेत जे त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून मुलांना घुबडांबद्दलचा अवेअरनेस जास्त निर्माण व्हावा त्यासाठी असे टॅटू असतील आणि मेहंदी मुलींच्या हातात ती मुलांमध्ये काढून दिली जाते जेणेकरून आपण जे हा फेस्टिवल देतो त्याच्या काही चांगल्या आठवणी त्यांच्या मनामध्ये जाग्या व्हाव्या आणि त्या गोष्टी त्यांच्या घरापर्यंत पोहोचाव्या म्हणून आपण हे चालवतो.